यवतमाळ शहरातून मध्य भागातून जोडणारा जिल्हा परिषद इमारती बाजूचा नाला हा अतिक्रमण व अस्वच्छतेसाठी पुरस्कार विजेता नगरपालिका आज शहरातील घाणीच्या साम्राज्यासाठी नावारूपास आली आहे। यवतमाळ शहरातील आणि आर्णी रोडवरील नाल्यावरचे अतिक्रमण दूर करून यवतमाळ शहरावर होणाऱ्या स्वच्छतेच्या खर्चाचा ऑडिट करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाईची मागणी करत मनसेच्या शहरातील अस्वच्छता व रस्त्याची दुर्व्यवस्था या विषयासंदर्भात नगरपालिका यवतमाळविरुद्ध दंड थोपटले असून आज मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळांनी नगरपालिका प्रशासन अधिकारी नाईक यांना निवेदन देण्यात आले। यवतमाळ शहरात मान्सूनपूर्व कामांतर्गत स्थानिक रहिवासी आजपर्यंत न सुटलेल्या समस्याबाबत मनसेकडे धाव घेत आपली व्यथा मांडली। आर्णी रोड व परिसरातील नाला हा रेल्वे स्टेशन, वैद्यनगर, रानडे स्वीट मार्ट, अग्निशमन दल, कवरनगर इत्यादी परिसरातील सिमेंट काँक्रीटच्या नाल्याचा पूर्ण प्रवाह या नाल्यावर येतो, परंतु मान्सून तोंडावर असताना सुद्धा या नाल्याची अद्याप कोणत्याच प्रकारची साफसफाई न होता बेश्रमाची झाडे ताटमानेने डोलल्यात नाल्यात उभी आहेत। मागील ढगफुटीचा अनुभव लक्षात घेता या सर्व नाल्यावरील अतिक्रमण व स्वच्छतेचे संदर्भात मनसेची नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून शहरातील इतर भागातील नाल्यावरचे अतिक्रमण तात्काळ दूर करावे, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही। तसेच शहरातील चांगल्या रस्त्यांना डागाडुजी करण्यापेक्षा जे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत, ज्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे, अशा रस्त्यांना तात्काळ दुरुस्ती करून पावसामध्ये होणाऱ्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता त्यावर तात्काळ उपाययोजना व्हावी आणि शहरातील सर्व सिमेंट काँक्रीटच्या नाल्या तात्काळ स्वच्छ व्हाव्यात। तसेच स्वतःच्या सर्व मोहिमेस ऑडिट करावे, जेणेकरून जनतेच्या घामाचे पैसे कोणाच्या खिशात गेले याची शहानिशा करता येईल, अशी मागणी मनसेचे अनिल हमदापुरे यांनी केली आहे। या प्रसंगी प्रामुख्याने मनसेचे गोपाल घोडमारे, शिवम नंदुरकर, अजय राठोड, आशिष खोके, सौरभ हंसिंगर, आशिष सरोळकर, लकी छागाणी, उमेश कपिले, मयूर बेलेकर, प्रथमेश मिठे याचबरोबर मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते। यवतमाळ नगरपालिका क्षेत्रातील आर्णी रोड स्थित हा नाला असो, यवतमाळ शहरातल्या सिमेंट काँक्रीटच्या त्या छोट्या छोट्या नाल्या असो, यवतमाळ नगरपालिकेच्या वतीने कुठल्याच प्रकारची स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली नाही। एकीकडे नगरपालिका दावा करते की स्वच्छता मोहीम आटोपली आहे, मान्सून तोंडावर येऊन ठेपला आहे, परंतु संपूर्ण नाल्यामध्ये घाणेचं साम्राज्य या यवतमाळ शहरामध्ये आहे। एकीकडे रस्त्याची डागडुजी होऊन नाही, जे चांगले रस्ते आहेत त्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे, जे रस्ते वर्षानुवर्षे खड्डे पडलेले आहे, ज्यामध्ये पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे, अशा रस्त्यांना मात्र नगरपालिका कोणत्याच प्रकारचं लक्ष देत नाही। एकीकडे नाल्यामध्ये बेश्रमाचे झाड वाढवत आहे आणि दुसरीकडे निर्लज्जपणाचा कळस नगरपालिका यवतमाळ गाठत आहे। मी या ठिकाणी यवतमाळ नगरपालिकेला आज निवेदन देऊन मनसेच्या वतीने इशारा दिलेला आहे की यवतमाळवरील जे नाले आहेत त्या नाल्यावरचं सर्व अतिक्रमण त्वरित दूर करावं, यवतमाळ शहरामध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे पूर्ण हातात घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळकर जनतेच्या घामाचा जो पैसा आहे तो घामाचा पैसा कोणाच्या घाशात चालला याचा शहानिशा होण्यासाठी यवतमाळ शहराच्या स्वच्छतेचं पूर्ण ऑडिट करण्याची मागणी मनसेच्या वतीनं मी आज इथे केलेली आहे। आणि येणाऱ्या काळात जर या सर्व स्वच्छतेवर जर नगरपालिकेच्या वतीने उपाययोजना झाली नाही तर मनसे हा सर्व शहरातला कचरा गोळा करून नगरपालिका सीओ यवतमाळच्या दालनात फेकेल, असा इशारा मी या ठिकाणी देत आहे। आले हो।